हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? MBBS BDS सेकंड राऊंड साठी सीट मॅट्रिक्स आलेला आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट बद्दल डिस्कस केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? MBBS प्रायव्हेट साठी सीट्स किती राहिलेल्या आहेत सेकंड राऊंडला शिल्लक आपण त्या पाहणार आहोत. ॲज वेल ॲज आपण सेकंड राऊंड साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील त्या सीट्स पाहून आपण ते डिस्कस करणार आहोत. आणि पहिल्या राऊंडचा देखील कट ऑफ मी तुम्हाला सांगेल, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचे चान्सेस आहेत का नाही. ॲज वेल ॲज आपण नवीन कॉलेजचे थोडक्यात अपडेट पाहू आणि काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करेल की तुम्हाला काय काय करायचं आहे सेकंड राऊंडला. कारण की सेकंड राऊंडला फ्री एक्झिट नसते, फक्त पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असते. ते एक्सपेरिमेंट सर्वांनी केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता काय पाहणार आहोत? सीट्स किती शिल्लक राहिलेल्या आहेत, IQ साठी किती जागा आहेत, पालघर वेदांता कॉलेज आणि जालनाच्या कॉलेज बद्दल काय अपडेट आहेत, हे सर्व ओव्हरऑल आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे? MBBS प्रायव्हेट सीट मॅट्रिक्स आलेला आहे, आपण ते पाहणार आहोत. गव्हर्नमेंटचं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. यानंतर किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत, कॅटेगरी वाईज हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यामध्ये IQच्या जागा किती शिल्लक आहेत? मोस्ट ऑफ IQ ने कुणी घेणार नाही, कारण की करोडोच्या वरी बजेट जाणार. लक्षात. त्यामुळे ओके. यानंतर MBBS प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे आपण ते देखील पाहू आणि त्याच्या अगोदर आपण पहिल्या राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत. ओके. यानंतर नवीन सीट्स वाढल्या, विद्यार्थी काय करतील, कट ऑफ खाली येईल का, हे सर्व ओव्हरऑल थोडक्यात आपण डिस्कस करू. ओके. समजलं तुम्हाला? लक्षात. सो गाईज, पहिल्यांदा पहा MBBS BDS सेकंड राऊंडचा शेड्यूल पहा, म्हणजे ऑप्शन फॉर्म डेट्स वगैरे काय आहेत. ठीक आहे. सो गाईज, पहिल्यांदा पहा चॉईस फिलिंग ही 20/9/2025 ला सुरू होणार आहे आणि 22/9/2025 ला संध्याकाळपर्यंत संपवून जाईल. ठीक आहे. रिझल्ट हा 24/9/2025 ला कधीही लागून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. यानंतर मेन आहे ऍडमिशनची डेट 25/9/2025 ते 29/9/2025 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. इन केस जर तुम्ही पहिल्या राऊंडला ऍडमिशन घेतला असेल तर त्या कॉलेजचं ऍडमिशन कॅन्सल करून जर तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज भेटलं तर त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला जायचं आहे. म्हणजेच तुमच्याकडे 25 ते 29 तारखेच्या आतच टाइम आहे. लक्षात. समोर तुम्हाला. आता यानंतर सेकंड टॉपिक पहा आपला MBBS प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट पॅरेंट्स आणि विद्यार्थी म्हणतात. यामध्ये कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत आपण त्या पाहू. मेन आहे सीट्स. ओके. सो गाईज पहा, पहिल्यांदा सांगतो मी तुम्हाला, पहिल्यांदा थोडक्यात क्लिअर करतो. सेकंड राऊंड साठी सीट्स राहिलेले आहेत 950. बापरे, 950 जागा राहिलेल्या आहेत. पण या ठिकाणी प्रॉब्लेम काय आलेली आहे? IQ साठी किती सीट्स आहेत? 411. IQच्या सीट 411 आहेत. IQच्या सीट्स इकडे येत नसतात, त्यामुळे IQच्या 411 जागा रिकाम्या राहिल्या तरी त्या राहतात, त्या स्टेटमध्ये येणार नाहीयेत. ओके. यानंतर 411 जागा राहिलेल्या आहेत. 539 जागांची काउन्सिलिंग होणार. 539 जागांसाठी IQचं बजेट असेल तर टाका, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण मेरिट प्रमाणे 539 विद्यार्थी डेफिनेटली नव्याने लागतील. किती? 539 विद्यार्थी मेरिट बेसवरती लागतील. लक्षात. समजलं. यानंतर आणखीन एक पुढचं काय आहे? जालना, जे की मायनॉरिटीचं कॉलेज आहे MBBS प्रायव्हेटचं, आणि दुसरं पालघरचं वेदांता कॉलेज आहे. या दोघांच्या टोटली 300 सीट्स आहेत. यामधल्या देखील काही सीट्स राहिलेल्या आहेत. लक्षात. समजलं. हे कॉलेज का टाकायचे नाहीयेत? की जालनाला ओपनची फीस लागेल, या ठिकाणी कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाहीये, कारण की ओपन मधूनच सिलेक्शन होणार. आणि वेदांता पालघरची फीस साधारणतः 15.5 ते 17 लाख आहे. जर तुमचं बजेट असेल तर टाकू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. पण सेकंड राऊंड आहे, जर टाकलं तर तुम्हाला तिसऱ्या राऊंड पर्यंतच थांबता येणार आहे. लक्षात. समजलं. यानंतर सीट्स पहा गाईज. ओके. सो गाईज, ओपन साठी मुलांना 243 जागा राहिलेल्या आहेत आणि मुलींना 108 जागा राहिलेल्या आहेत. ओके. SC कॅटेगरी मुलांना 19 जागा राहिलेल्या आहेत, मुलींना 11 जागा राहिलेल्या आहेत. ओके. यानंतर ST कॅटेगरी 23 जागा मुलांसाठी आहेत, मुलींसाठी 12 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत सेकंड राऊंड साठी, बरं का. यानंतर VJ कॅटेगरी 6 जागा मुलांसाठी आहेत आणि मुलींच्या 2 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. ओके. यानंतर NT1 मुलांसाठी 3 जागा, मुलींसाठी 2 जागा. ओके. यानंतर NT2 मुलांसाठी 4 जागा आणि मुलींसाठी
एकच जागा शिल्लक राहिलेली आहे. यानंतर NT3 मुलांसाठी 1 जागा, मुलींसाठी 2 जागा. ओके. यानंतर OBC/SBC 41 जागा आहेत मुलांसाठी, मुलींसाठी फक्त आणि फक्त 13 जागा राहिलेल्या आहेत. ओके. यानंतर ACBC 35 जागा आहेत मुलांसाठी आणि 13 जागा आहेत मुलींसाठी. लक्षात समजलं तुम्हाला. MBBS प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट साठी सेकंड राऊंडला एवढ्या सीट्स राहिलेल्या आहेत. म्हणजेच किती? ओनली 539 सीट्स राहिल्यात, ज्या की मेरिट प्रमाणे असतील. जर तुमचं IQचं बजेट असेल तर या 411 मध्ये येऊ शकतात तुम्ही. लक्षात समजलं तुम्हाला. आता यानंतर पुढचा टॉपिक काय आहे? MBBS प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट पहिल्या राऊंडचा कट ऑफ पण पाहणार आहोत आणि सेकंड राऊंड साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल कॅटेगरी वाईज 2025 साठी आपण ते देखील पाहू. ओके. लक्षात समजलं तुम्हाला. सो गाईज पहिल्यांदा पहा, ओपन साठी 479 हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे, तर 474 पर्यंत पहिल्या राऊंडचा सेकंड राऊंडचा कट ऑफ येऊ शकतो. ओके. यानंतर SC कॅटेगरी 422 ला प्रायव्हेटची सीट गेलेली आहे, तर 416 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो SC कॅटेगरीचा. MBBS प्रायव्हेटचं डिस्कस करत आहोत. ओके. यानंतर ST कॅटेगरी 328 हा कट ऑफ पहिल्या राऊंड साठी आला होता, तर 322 पर्यंत हा कट ऑफ येऊ शकतो सेकंड राऊंडला. ओके. यानंतर VJ कॅटेगरी 463 एवढा कट ऑफ होता, तर 458 पर्यंत कट ऑफ राहू शकतो सेकंड राऊंडला. ओके. यानंतर NT1 436 हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता, 432 हा सेकंड राऊंडचा कट ऑफ राहू शकतो. ओके. यानंतर NT2 478 हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता, तर 474 हा सेकंड राऊंडचा कट ऑफ येऊ शकतो. ओके. यानंतर NT3 478 हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता, तर सेकंड राऊंडचा कट ऑफ एक साधारणतः 474 एवढा राहू शकतो. ओके. यानंतर OBC/SBC 478 हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता, तर 473 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. 473 पर्यंत, याच्या खाली पण येऊ शकतो, पण 473 पर्यंत एक्सपेक्टेड येऊ शकतो. ओके. यानंतर ACBC 477 हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता, तर 472 हा सेकंड राऊंडचा कट ऑफ राहू शकतो आपला. लक्षात समोर तुम्हाला आपण काय पाहिलेलं आहे? MBBS सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ काय येईल एक्सपेक्टेड आपण ते पाहिलेलं आहे. ते देखील कसं? सीट मॅट्रिक्स नुसार. लक्षात समोर तुम्हाला. आता यानंतर काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो. ओके. सो गाइस हा कट ऑफ जो तुम्ही पाहिलेला आहे हा एक्सपेक्टेड कट ऑफ, हा किंवा ह्याच्या खालचे विद्यार्थी, हा किंवा ह्याच्या खालचे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त SSPM चे चान्सेस आहेत. काय म्हणतोय तुम्हाला? SSPM सिंधुदुर्ग प्रायव्हेटचे चान्सेस आहेत. जर तुम्हाला ते कॉलेज पाहिजे असेल तर टाका, नाही टाकलं तर तुमचा MBBS चा चान्स जाईल. त्याच्यामुळे सर्वच कॉलेज टाका, हे 2 कॉलेज सोडून. लक्षात समजलं तुम्हाला. हे 2 कॉलेज टाकायची गरज नाहीये. ओके. तुमचं बजेट असेल तर तुम्ही पालघरचं कॉलेज टाकू शकता वेदांताचं, बजेट असेल तर. कारण की सेकंड राऊंड आहे, जर तुम्हाला भेटलं तर घ्यावंच लागेल, आणि जर नाही घेतलं तर तुम्ही काउन्सिलिंग मधून बाहेर पडताल आणि परत तिसऱ्या राऊंडला नव्याने तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्याच्यामुळे फालतू टाइमपास करू नका. घ्यायचा असेल तरच टाका, अदरवाईज स्किप करा सरळ सरळ. ओके. यानंतर पुढचं पहा नोट. जालना अँड पालघरचं कॉलेज तुम्ही लिस्टमध्ये ऍड करू नका. करायचं असलं करू शकतात, कारण की जालनाच्या कॉलेजला ओपनची फीस भरावं लागेल आणि या ठिकाणी कॅटेगरीचा बेनिफिट नाहीये दोन्ही ठिकाणी. लक्षात. त्यामुळे तुमची इच्छा असेल तर भरू शकतात, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके. फीस तुम्हाला जर ऍडजस्ट होत असेल तर. ठीक आहे. यानंतर पुढची नोट पहा. सेकंड राऊंड नो फ्री एक्झिट. गाईज सेकंड राऊंडला फ्री एक्झिट नाहीये. सेकंड राऊंडला फ्री एक्झिट नाहीये. त्याच्यामुळे आहे ना, चॉईस फिलिंग ही केअरफुली करा. चॉईस फिलिंग ही केअरफुली करा. जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर घ्यावं लागेल, आणि तुम्ही नाही घेतलं तर काउन्सिलिंग मधून बाहेर पडणार, परत तिसऱ्या राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल तुम्हाला. त्याच्यामुळे जर तुम्हाला कॉलेज पाहिजे असेल तर 100% टाका. IQ साठी सांगतोय मी. ओके. यानंतर पुढचं पहा. फर्स्ट आणि सेकंड राऊंडला जर विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं, पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलं किंवा अपग्रेड झालं, तर असे विद्यार्थी तिसऱ्या राऊंड पर्यंत थांबू शकतात. काही प्रॉब्लेम नाहीये. तिसऱ्या राऊंड पर्यंत थांबू शकतात, कारण की प्रायव्हेटचे तुमचे जास्त चान्सेस आहेत अपग्रेड व्हायचे, तर तुम्ही 3 राऊंड पर्यंत सीट ब्लॉक करून ठेवू शकतात. त्याच्यामुळे मी सांगितलं तुम्हाला 3 राऊंड होईपर्यंत MBBS चे कोणत्याच कोर्सचे कट ऑफ खाली येणार नाहीयेत, जोपर्यंत 3 राऊंड होत नाहीत. लक्षात. आता हा सेकंड राऊंड आहे. ओके. यानंतर शेवटचं पहा गाईज. प्रायव्हेट MBBS चा कट ऑफ हा तिसऱ्या राऊंड नंतरच डाऊन होईल. तिसऱ्या राऊंडला किंवा तिसऱ्या राऊंड नंतरच डाऊन होईल. त्यामुळे जे विद्यार्थी याच्या आसपास आहेत,
ह्याच्या आसपास आहेत, या विद्यार्थ्यांनी वेट करायचं का नाही ते तुमचं डिसिजन राहणार. लक्षात समज तुम्हाला. यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. आणि कमेंटमध्ये विचारत असताल तर सर्व इन्फॉर्मेशन टाका, तुमची कॅटेगरी, तुमची ऑल इंडिया रँक, तुमची SML कॅटेगरी, SML, जेणेकरून मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं, ते कॉलेज तुम्हाला भेटेल का नाही, ते टाकायचं का नाही. ओव्हरऑल जी काय इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला कमेंटमध्ये देखील भेटेल किंवा व्हॉट्सअपवरती देखील भेटेल. लक्षात समोर तुम्हाला. यामध्ये जर काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.